नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 11 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी बुधवार उत्तम असून तुम्हाला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल, तसेच धनलाभाचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करावे लागले पण काळजी नसावी, कारण त्यामुळे तुमचा फायदा आहे. जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट, संध्याकाळी उशिरा महत्त्वाची डील फायनल होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे. जे जातक तंत्रज्ञान किंवा स्टार्टअपशी संबंधित क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी शुभ योग आहे. तुम्ही काही दानधर्म देखील कराल. तसेच घरात वातावरण सुख समाधानाचे असून मंगल कार्यात सहभागी होणार आहात. वृषभ राशीसाठी बुधवार मेहनतीचा आहे. तुमचे लक्ष नव्या योजना आखण्याकडे जास्त असणार आहे. तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन यावर जास्त भर द्या, कारण येत्या काळात तुमच्याकडे भरपूर काम येणार आहे. जे लोक रिमोट पद्धतीने काम करतात किंवा फ्रीलान्स करतात त्यांच्यासाठी शुभ वेळ आहे. तुम्ही विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षेत यश आहे. जे जातक संगीत, बँकिंग, फॅशन किंवा हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळेल. एखादे कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. घरात आनंदाचे आणि सुखात समाधानाचे वातावरण असेल. मिथुन राशीसाठी बुधवार सकारात्मक आहे. तुम्ही क्रिएटिव्ह कामात जास्त लक्ष घालणार आहात. तुम्हाला यामुळे समाधान तर मिळेलच, शिवाय ताणतणाव कमी होईल. काही नवीन कल्पना सुचल्या तर त्या त्वरित लिहून ठेवा. व्यवसायात काही गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नोकरीत काम जास्त असेल पण कामात फोकस कायम ठेवा. वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे काम पटापट मार्गी लागेल. जे जातक मार्केटिंग, तंत्रज्ञान आणि मीडिया क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी प्रमोशनचा योग आहे. तुमची जुन्या कर्जातून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. कर्क राशीसाठी बुधवार मेहनतीचा आहे. तुम्हाला आता असे वाटेल की आपण किती मेहनत करतो पण त्याचे फळ काहीही मिळत नाही, पण त्याचे फलित शुभ आहे हे लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये जे काम अपूर्ण राहिले आहे ते पूर्ण होईल. तुमच्याबद्दल काही जण चर्चा करतील, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. व्यापारी वर्गाला एखादी सरकारी टेंडर मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च काही कारणाने वाढतील, यासाठी तुम्ही चिडचिड करू नका. जे जातक शिक्षण, मार्केटिंग, समुपदेशन या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी बुधवार शुभ आहे. सिंह राशीसाठी बुधवार धावपळीचा असेल. तुम्ही धार्मिक कार्यात जास्त लक्ष देणार आहात. कामाच्या ठिकाणी सावध राहा, कारण सरकारी तुमची चुगली करतील किंवा वरिष्ठांकडून कामात अडथळे येऊ शकतात. जे जातक शिक्षण, राजकारण, अकाउंटिंग, मॅनेजमेंट क्षेत्रात आहेत त्यांना चांगला फायदा होईल. काही कारणाने खर्च वाढतील. तुम्ही बजेटकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या मिळकतीसोबत काही फ्रीलान्स काम मिळत असेल तर नक्की पहा. कन्या राशीसाठी बुधवार चांगला असून तुम्ही वादविवादापासून दूर राहा. काहीही झाले तरी संयमाने वागणे महत्त्वाचे आहे. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. तुम्हाला आता आर्थिक तजवीज करावी लागणार आहे, त्यासाठी तयार राहा. व्यवसायात भागीदारीतून फायदा आहे. जे जातक प्रॉपर्टी किंवा कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहेत त्यांनी व्यवहार करताना जास्त सावध राहावे लागेल, तरच फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल, त्यामुळे या बाबतीत फार ताण घेऊ नका. तूळ राशीसाठी बुधवार चांगला असून जे जातक व्यवसाय करतात त्यांना जास्त फायदा होईल. कामाशी संबंधित काही दिवसांपासून ऑफिसमध्ये वाद सुरू होते ते आता कमी होतील. वरिष्ठ तुमच्यावर जास्त जबाबदारी टाकतील, पण काळजी नसावी, कारण यातूनच तुमच्या प्रमोशनचा मार्ग खुला होणार आहे. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होणार आहे. जे जातक फ्रीलान्सर किंवा कन्सल्टंट म्हणून काम करतात त्यांच्यासाठी बुधवार लाभदायक आहे. काम करताना मात्र सावध राहा. वृश्चिक राशीसाठी बुधवार चांगला असून आर्थिक स्थिती मजबूत असेल. ऑफिसमध्ये प्रमोशनचा योग असून तुम्ही व्यवसाय करत असाल तर आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर नक्कीच सकारात्मकतेने पुढे जा. कुटुंबात सुखशांती असल्याने तुम्ही आनंदात असाल. जे जातक वैद्यकीय सेवा, संशोधन तसेच आरोग्य या संदर्भात काम करतात त्यांच्यासाठी बुधवार उत्तम आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही नवीन प्रयोग करणार आहात, त्याचा लाभ होईल. धनु राशीसाठी बुधवार ठीक असला तरी तुम्हाला सावध राहावे लागेल. व्यवसायात थोडीशी जोखीम घेतली तर मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही नेहमी तेच काम करून कंटाळला आहात, तेव्हा आता वेळ आहे की काहीतरी नवीन करण्याची.
तुम्ही नवीन कामासाठी नक्की वेळ काढा. जे जातक कला, फॅशन, सल्लागार किंवा डिझायनिंग क्षेत्रात काम करतात त्यांना उत्तम संधी मिळेल. त्याचा लाभ अवश्य घ्या. घरच्यावर थोडा खर्च होईल, पण तुम्ही चिडचिड करू नका. मकर राशीसाठी बुधवार सामान्य असला तरी जे लोक व्यवसाय करतात त्यांना दुहेरी फायदा होईल. भागीदारीचे प्रस्ताव येणार आहेत, त्याचा नक्की विचार करा. घरातील कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. मुलांबाबत काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जे जातक ऑटोमोबाईल, स्टील, आयुर्वेद क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी वेळ उत्तम आहे. तुम्ही प्रामाणिकपणे नियम पाळा, तुम्हाला अधिक लाभ होईल. काही कामांमुळे थोडी धावपळ आहे, पण सगळं काही ठीक होणार आहे. कुंभ राशीसाठी बुधवार ठीक आहे, पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण हवामान बदलामुळे सर्दी खोकला होऊ शकतो. आहार आणि आराम याकडे कटाक्षाने लक्ष द्या. जे काम करत आहात त्यात फोकस महत्त्वाचा आहे. व्यवसायात टीम वाढवावी लागणार आहे, याकडे खास लक्ष द्या. जे जातक मॅनेजमेंट, अकाउंटिंग किंवा रिअल इस्टेटमध्ये आहेत त्यांना लाभ मिळेल. घाई गडबड तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा. घरात वातावरण समाधानकारक असेल. मीन राशीसाठी बुधवार चांगला असला तरी संयमाने वागावे लागेल. सध्या वेळ तुमच्या बाजूने आहे. व्यवसायातील छोटी जोखीम मोठा लाभ देईल, पण तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे जास्त फायदेशीर ठरेल. काही समस्या कामाच्या ठिकाणी येत आहेत, त्यासाठी संयम आणि शांतपणे वागणे तसेच काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हाच उपाय आहे. जे जातक डेटा, तांत्रिक क्षेत्र, सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंगशी संबंधित आहेत त्यांना चांगली संधी मिळेल. गरजवंतांना मदत करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.